नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आषाढ महिना म्हणलं की घराघरामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात. परंतु विशेष करून या महिन्यामध्ये गव्हाचे पीठ व गुळाचे गुलगुले केले जातात. तर आज आपण गुलगुले म्हणजेच गोड भजी करणार आहोत. सर्वात प्रथम त्यासाठी आपल्याला गूळ भिजत घालावा लागणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तो एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. ज्या वाटीने 1 वाटी गूळ घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेऊया. आता हे पातेलं उचलून गॅसवरती ठेवून द्यायचं आहे व गूळ पाण्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे व हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे पाणी एका ग्लासमध्ये गाळणीने गाळून घेतलेलं आहे. गुलगुल्याचं मिश्रण मळण्यासाठी इथे या भांड्यामध्ये 1.5 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेऊया. 1 चमचा बेसन पीठ घालूया. 1 चमचा बारीक रवा घालून घेऊया. ही गोडभजी चांगली चवदार होण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया. या भज्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडंसं जायफळ आले किसायच्या खिसणीने किसून घेऊया. 1 चमचा बडीशेप थोडीशी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे, तीही यामध्ये घालून घेऊया. आता सर्वात शेवटी गुळाचं पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया. एकसाथ आपल्याला सर्व पाणी न ओतता थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे, नाहीतर या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गुठळ्या होऊ शकतात. तसेच हे पहिल्यांदा हे पीठ मिक्स करण्यासाठी विक्सचाच वापर करायचा. हे पीठ थोडंसं ओबडधोबड मिक्स करून घेतल्यानंतर हाताच्या साहाय्यानेच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच यातील गाठी पूर्णपणे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. यामध्ये अजिबातही गाठी ठेवायच्या नाहीत. आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही. गुलगुले चांगले जाळीदार होण्यासाठी 5 मिनिट तरी एकाच डिरेक्शनने अशा प्रकारे हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पीठ फेटलं नाही तर गुलगुले एकदम गच्च अशी तयार होतात, ते अजिबातही जाळीदार बनत नाहीत. तर जवळपास 5 ते 7 मिनिट हे पीठ चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडासा बारीक रवा घातलेला असल्यामुळे 10 मिनिट तरी हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर लगेचच गुलगुले करून घेऊया. गुलगुले अजून जास्त जाळीदार व कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊया. सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती मगाशी जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं त्यातील थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊया व तसेच 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहनही घालून घेऊया. तर इतपत पातळ असं आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे. भजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम करून घेतल्यानंतर खूप जास्त मोठी ही भजी करायची नाहीत, कारण की भजी तेलामध्ये सोडल्यानंतर ती दुपटीने फुलतात. तर तुम्ही इथे पाहू शकता ही भजी तेलामध्ये सोडल्या आपोआप पलटी होत आहेत. इथे आपल्याला कढईमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी करायची नाही. तर सर्व भजी सोडून घेतल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने भजी 2 ते 3 वेळा उलटपालट करून घ्यायची आहेत. भजी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. तर इथे या भज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया. तर अशा प्रकारे राहिलेली सर्व गोड भजी तळून घेऊया. तर आपण इथे सर्व भजी तळून घेतलेली आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत व आतून एकदम जाळीदार अशी ही भजी बनलेली आहे. यातील एक भजी म्हणजेच गुलगुलं मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. हे आतून एकदम जाळीदार असं बनलेलं आहे. ही गोड भजी तळण्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही. तसेच या भज्यांसाठी आपण गव्हाचं पीठ व गुळाचा वापर केलेला असल्यामुळे ती पौष्टिकही तयार होतात, तसेच ती चवीलाही अप्रतिम लागतात. आषाढातच नाही तर इतर कुठल्याही दिवशी तुम्ही अशा प्रकारची गोड भजी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.